नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. स्वर्गीय नितीन लहाने चषक क्रिकेट स्पर्धेचे प्रथम पारितोषिक तुलसी संघाने पटकाविले. नितीन व्यायामशाळा, कला, क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळाच्या वतीनं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निमंत्रितांच्या स्वर्गीय नितीन लहाने स्मृतिचषक लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन 24 जानेवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालं. दिनांक 1 फेब्रुवारी रोजी अंतिम सामना खेळण्यात आला, ज्यामध्ये परभणी येथील तुलसी टीम व संभाजीनगर येथील आसरार 11 या दोन संघात सामना रंगला, ज्यामध्ये परभणी येथील तुलसी संघाने प्रथम येण्याचा मान मिळवला. यावेळी शिवसेनेचे उपनेते तथा परभणी संपर्क प्रमुख आनंद जाधव, माजी आमदार हरिभाऊ काका लहाने, याचबरोबर लोकसभा संपर्क प्रमुख राजू कापसे, पवन आडळकर, नगरसेवक संदीप लहाने, अनवर खानसह मान्यवरांची उपस्थिती होती. या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत महानगरातील नामवंत क्रिकेट संघांना निमंत्रित करण्यात आलं होतं. तसेच आलेल्या खेळाडूंची निवास व भोजनाची व्यवस्थाही संयोजन समितीकडून करण्यात आली होती. यावेळी माजी आमदार हरिभाऊ काका लहाने यांनी आपलं मत व्यक्त करताना सांगितलं की सेलू येथे मागील 25 वर्षापासून क्रिकेटचे जे सामने होतात त्यामध्ये जे स्पर्धक येतात त्यांची आम्ही आमच्या वतीनं सर्व व्यवस्था करतो. सेलूकर आम्हाला मोठ्या प्रमाणात सहकार्य करतात. आम्ही क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी येणाऱ्या क्रिकेट प्रेमींसाठी दररोज लकी ड्रॉच्या माध्यमातून विविध बक्षिसांचं आयोजन केलं होतं. त्या स्पर्धकांना आज वाटप करण्यात आलं. यावेळी क्रिकेट प्रेमी युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. सोपं काम नाहीये. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या खर्चाने प्राईजला महत्व नाहीये. आमच्या इथे कोणी म्हणून नाही प्राईज काय, फक्त काका आम्हाला एंट्री द्या, काका आम्हाला शेरूला खेळायचे, ही भावना प्रत्येक खेळाडूची आहे. आणि त्याच्यामुळे मला अभिमान वाटतो की बाबा आपण त्या लेवलला गेलो की त्या ठिकाणी आम्हाला संघ घेण्यासाठी मग आज स्वर्गीय मुंडे साहेब नाहीये तर पंकजताई आहेत आणि आमचे मातोश्री येऊन काही वेळेस आम्हाला असे फोन आले की या संघाला निमंत्रित करा, त्या संघाला निमंत्रित करा, यांना एंट्री द्या. अशा प्रकारची स्पर्धा असल्यामुळे मला फार मोठा प्रेक्षकांना अपेक्षा असते की एक फायनल मॅच चांगला व्हावा, प्रेक्षकाला चांगला मॅच बघायला भेटावा. शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच केली. विजय कोण आहे पराजित कोण आहे याला महत्व नाहीये. ते चांगला खेळला तो विजय झाला. जो दुय्यम दर्जाचा संघ समजा असं ठरवू की तो दुसऱ्या नंबरवर आहे तोही काही कमी नसतो, पण खेळामध्ये थोडंफार कमी जास्त होतं. चांगला खेळाडू लवकर आउट होतो, अशा प्रकारे घटना घडतात. त्यामुळं विजयाचंच आपण कौतुक करतो आणि विजयाला कौतुक करून त्याला मान या ठिकाणी मिळतो. तो मान आमच्या परभणीकरांनी मिळवलेला आहे. दुसऱ्यांदा त्यांनी ट्रॉफी जिंकलेली आहे. आमचा अभिजित असेल, आमचा आशिष सोलंकी असेल, हे चांगले खेळाडू जमून या ठिकाणी खेळतात. त्याचा सार्थ अभिमान आहे. आसरार भाई ही उपविजेता संघ राहिलेला आहे. त्यांनी सुद्धा खूप नॅशनल लेवलचे खेळाडू या ठिकाणी आणले आणि आम्हाला IPL सारखे खेळाडू जे इंडियन प्रीमियर लीग मध्ये खेळतात ते खेळाडू आम्हाला पाहायला मिळाले, आमच्या प्रेक्षकाला पाहायला मिळाले, त्यात आम्हाला आनंद. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.